नमस्कार. आज जो काही जादूचा प्रयोग दाखवणार आहे, बऱ्याच जणांचं खूप लोक मला विचारतात की एखाद्याच्या मनातल्या गोष्टी कशा ओळखायच्या. तर एखाद्याच्या मनातली गोष्ट किंवा त्याचा एटीएमचा पिन किंवा एखाद्याचा आयुष्यातला क्रश हा कसा ओळखायचा, त्याचाच एक लाईव्ह डेमो तुम्हाला दाखवतोय. आणि त्यासाठी माझी मदत करायला अक्षय माझ्याकडे येतोय. तर अक्षय ये. अक्षय, इथे माझ्याकडे काही कोरे चिठ्ठ्या आहेत या. ओके, सगळ्या बाजूनी कोरे चिठ्ठ्या आहेत. तर या कोरी चिठ्ठी आता मी तुझ्याकडे देतोय आणि याच्यावर तुला तुझ्या आयुष्यातल्या एखाद्या आवडीच्या व्यक्तीचं नाव लिहायचं. ओके, त्यासाठी मी एक काम करतो, इथे याला व्यवस्थित एक मध्यभागी एक बॉक्स बनवतो. या बॉक्समध्ये व्यवस्थित कॅमेरामध्ये दिसेल अशा टाइप मध्ये तू इथे नाव लिहायचंय. याला थोडंसं आपण असं हायलाइट करूयात, म्हणजे दिसायला छान दिसेल. कारण याच्यामध्ये जे काही नाव लिहायचंय ते अक्षयच्या आवडीची व्यक्ती आहे, त्यामुळे तिला थोडंसं हायलाइट व्हावं म्हणून ते काढलेलं आहे. तर अक्षय, आता एक काम कर, ही चिठ्ठी तुझ्याकडे घे, हे वही घे, हाताखाली पकडायला पेन घे. याच्या मध्यभागी अक्षय तुझ्या कुठल्याही एखाद्या आवडत्या व्यक्तीचं तुला नाव लिहायचंय. हा, आणि मला सांगू नको, तू त्या बाजूला टर्न करून लिहायला चालू कर. आता ही गोष्ट होती कशी, म्हणजे मेंटलिस्ट एखाद्याच्या मनातली गोष्ट कशी ओळखू शकतो. बरं, आता हे लिहिला सांगायचं कारण हेच आहे की बऱ्याच वेळा लोक ऐनवेळी चेंज करतात. म्हणजे एखाद्याने जर राम असं नाव लिहिलं असेल आणि नंतर आम्ही सांगितलं की तुम्ही मनामध्ये जो नाव पकडले ते राम आहे, पण बऱ्याच वेळा लोक सांगतात नाही, राम नाही, मी लक्ष्मण पकडलं होतं. त्यामुळे एक प्रूफ राहावा यासाठी लिहायला सांगितले की तो आपल्याकडे प्रूफ राहील. तो अक्षय झाल्यानंतर चिठ्ठीची घडी करून टाक. मस्त. घडी केल्यानंतर ही जी चिठ्ठी आहे, कुठल्याही अँगलने काही दिसायचा स्कोप आहे याला? नाही, कुठून काही स्कोप नाही. बरोबर, एकदम व्यवस्थित याला घडी मारलेली आहे. आता अक्षय, याच्या आतमध्ये तू जे काही नाव लिहिलेलं आहे याला मी आता काय करतोय, याचे पूर्णपणे तुकडे करून टाकतोय. आणि तुकडे करतोय म्हणजे काय, थोडक्यात की दिसू नये म्हणून. पण हे तुकडे यासाठी केलेत की हे जे तुकडे आहेत हेच तुकडे आता ज्याचं काही तू नाव लिहिलंय याच्या आतमध्ये ते नाव मला सांगणार आहेत. तर असं मला नॉर्मली असे तुकडे मला सांगतात की हे नाव काय, आवाज येतो यातून. पण असं नको वाटायला की याच्या आतमध्ये काय मी ब्लूटूथ बसवलंय. तर एक काम कर, तू चेक कर, तुला काही असं जाणवतंय की आवाज येतोय यातून? नाही, आवाज येणार नाही, कारण हे कागदाचे तुकडे आहेत. ओके, सो हे कागदाचे जे तुकडे आहेत आपण जर इथे बघितलं तर अक्षय, तू ज्याचं नाव लिहिलंय, मला सांग, तू नाव मराठी लिहिलंय का इंग्लिश मध्ये लिहिलंय? मराठीमध्ये लिहिलंय. आता ओहो, मराठीमध्ये लिहिलेलं आहे. तर आता हे मराठीतलं नाव काय आहे ते मला असं वाटतं अक्षय, हे जे नाव तू इथे लिहिलंय हे 3 किंवा 4 अक्षरी नाव आहे? हे 2 अक्षरी जे नाव आहे इथे जर बघितलं आपण तर ह्या जे नाव आहे त्याची पहिली जी सुरुवात आहे ती एस किंवा स पासून आहे का? स पासून आहे. ओके, तर 2 अक्षरी नाव आहे, स पासून सुरुवात आहे. अच्छा, आता मला सांग, हे जे नाव तू लिहिलंय ह्या नावाला इथे असा, समोर जर मी असा एक बोर्ड आहे असं समज, त्या बोर्डवर ते नाव मी लिहितोय. तर पहिलं अक्षर आहे ते स आणि याचं दुसरं जे अक्षर आहे ते आहे र. तू सर लिहिले, बरोबर? अक्षयने सर लिहिलेलं आहे. परफेक्ट. ओके, सो थँक्यू व्हेरी मच. हे तुकड्यांनी जे मला सांगितलंय की त्याची मनातली जी व्यक्ती होती, आवडती व्यक्ती, सर असं त्याने लिहिलंय. सो थँक्यू व्हेरी मच अक्षय, या प्रयोगाला मदत केल्याबद्दल. थँक्स.